उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे राहणाऱ्या सलमान खान नेक खान या व्यक्तीने त्याची पत्नी हसीना बानो हिचा समृद्धी महामार्गावर प्रवासादरम्यान डोक्यात वार करत आणि गळा दाबून तिची हत्या केली आहे। यानंतर सलमान याने वाशिम येथील कारंजा पोलीस ठाणे गाठलं आणि तो पोलिसांना शरण गेलाय। हा सगळा प्रकार घडला तेव्हा सलमान आणि हसीन यांच्यासोबत त्यांची 3 लहान मुलंही होती। या सगळ्यांना घेऊन सलमान पोलीस ठाण्यात हजर झालाय। सलमान खान हा उत्तर प्रदेश मधून त्याच्या कारने महाराष्ट्रात आला होता। या निर्दयी पतीने पत्नीसह 3 चिमुकल्या मुलांसह प्रवास सुरू केला। मात्र प्रवासात पती पत्नीमध्ये चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद झाला। दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। त्यावेळी सलमान याने टोकाचा निर्णय घेत आपल्या पत्नीची हत्या केली आहे। यानंतर सलमान याने काही किलोमीटरचा प्रवास करत कारंजा पोलीस ठाणे गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली आहे। या घटनेनंतर कारंजा पोलिसांनी सलमानला ताब्यात घेत हत्या कुठे, का आणि कशी केली याबाबत तपास सुरू केल्याची माहिती वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी दिली आहे। दरम्यान सलमान याने गाडीत आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केली तेव्हा या दोघांची 3 लहान मुलं ही गाडीतच होती। हा सगळा प्रकार त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलाय। हसीना बानो हिला ठार मारल्यानंतर सलमान 3 लहान मुलांना सोबत घेऊनच पोलीस ठाण्यात त्याने गाठलं। त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर या लहान मुलांचं काय करायचं हा प्रश्न आता पोलिसांना पडलाय। आईची हत्या झाल्याने आणि वडील आता तुरुंगात जाणार असताना ही 3 लहान मुलं पोरकी झाली आहेत। सलमान आपल्या सोबतच या 3 चिमुरड्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आला आणि त्यांना तिथेच अंधारलेल्या एका ब्लँकेटवर झोपवलं। या 3 निरागस आणि निष्पाप मुलांना त्यांच्या आईसोबत नेमकं काय झालंय आणि आता आपल्यावरील पालकांचं छत्र हरपलं आहे याची थोडीशी कल्पना नव्हती। ही 3 चिमुकली मुलं आपल्या वडिलांसोबत अगदी निरागसपणे चालत पोलीस स्टेशन मध्ये शिरली आणि तिथे अंथरलेल्या एका ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली। हा प्रसंग पोलीस स्टेशन मधील उपस्थितांचं काळीज हेलावून टाकणारा होता। आज पहाटे सकाळी कारंजा पोलीस स्टेशन येथे एक उत्तर प्रदेश नोएडा इथं राहणारा सलमान खान हा 30 वर्षाचा युवक स्वतःची कार घेऊन पोलीस ठाण्यात आला आणि त्याने पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अंमलदारांना मी माझ्या पत्नीला मारून तिचा मृतदेह गाडीत ठेवलेला आहे आणि आता पोलीस स्टेशनला सरेंडर करत आहे अशी माहिती दिल्यावरून पोलिसांनी खात्री केली असता वाहनामध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते। गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा ओळून तिचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे। प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येत आहे। विशेष म्हणजे या घटनेनंतर तो स्वतः गाडीसह पोलीस स्टेशनला येऊन त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे। कारंजा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचं पथक या गोष्टींचा पुढील तपास करत आहेत। घटनास्थळ लक्ष सापडलं कसं? नेमकं कोणत्या ठिकाणी त्यानं हा खुनाचा प्रकार केलेला आहे याविषयी अजून तपासात कोणतीही ठोस निष्पन्न झालेलं नाही।